हॅलो, वेलकम टू इन्फिनिटी क्लासेस. आपण स्टँडर्ड 10चा सिमिलॅरिटी हा चॅप्टर पाहतोय, मॅथमॅटिक्स 2चा. ओके, त्यातले पहिले 2 पार्ट आपण बघितलेले आहेत. जी मुलं नवीन जॉईन होत आहेत त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते पहिले पार्ट बघा, तरच तुम्हाला लिंकने सगळं समजेल. सो आजचा जो आपला टॉपिक आहे तो बोर्ड एक्झामसाठी फार महत्त्वाचा आहे, कारण आज आपण 2 थिअरम बघणार आहोत. पहिले बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम आणि दुसरं आहे अँगल बायसेक्टर थिअरम. या 2 थिअरमपैकी एक थिअरम एक्झामला पडण्याचे चान्सेस 99% आहेत. म्हणजे फार चान्सेस असतात की या 2 पैकी एक थिअरम कंपल्सरी एक्झामला येतो. तर हे थिअरम पाठ करण्याची गरज नाही किंवा जसं पुस्तकात लिहिलंय तसंच्या तसं लिहिण्याची गरज नाही. ते कसं लक्षात ठेवायचंय आणि त्याचं प्रूफ कसं लिहायचंय हे डिटेलमध्ये आता आपण बघणार आहोत. सो सुरू करूयात आजचं लेक्चर. पहिल्यांदा थिअरम घेतोय आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. सो बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम काय, तर आपण एकदा थिअरम वाचूयात. काय, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट, देन द लाईन डिवाइड्स द साइड इन द सेम प्रपोर्शन. ऍक्च्युली वाचून पटकन मिनिंग कळत नाहीये, पण सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप केलं तर आपल्याला हे पटकन कळेल. सो पहिलं काय दिलंय, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे आपल्याला ट्रायंगल हवाय. सो एक ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया. ओके, एक ट्रायंगल ड्रॉ केला. आता त्याच्यात काय पाहिजे, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड, पॅरलल एक लाईन काढायची जी रिमेनिंग साइड्सला 2 डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. सो इथे एक पॅरलल लाईन काढावी लागेल की जी या 2 साइडला 2 डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. पण ही लाईन कशी पाहिजे, या लाईनला काय पाहिजे, पॅरलल. सो आपण ती लाईन ड्रॉ केली. ओके, नावं देऊन घेऊया त्याला. ए बी सी, याला नाव देतो मी डी, याला देऊयात ई, याला म्हणूयात लाईन के. ओके, मग आता काय दिलंय त्यांनी बघूयात जरा. डिस्टिंक्ट पॉइंट, देन नंतरचा जो पार्ट असतो तो कशाचा असतो, टू प्रूव्हचा असतो. आणि इफ नंतरचा पार्ट काय असतो, गिव्हनचा असतो. सो गिव्हनची डायग्राम असते नेहमी. सो गिव्हनची डायग्राम आपण ड्रॉ केलेली. आता आपल्याला याच्यात गिव्हन लिहायचंय. सो पहिलं गिव्हन लिहूयात आपण. गिव्हन काय काय घेतलंय आपण, हा ट्रायंगल घेतलाय. सो इन ट्रायंगल ए बी सी, त्या ट्रायंगल मध्ये काय काय होते, तर ही लाईन पॅरलल आहे BC ला. सो लिहूया तिथं लाईन के पॅरलल टू BC. याला सेपरेट के नाव नाही दिलं तरी चालेल, कारण इथं आपल्याकडे 2 पॉइंट आहेत. सो तुम्ही असं जरी म्हणलात लाईन DE इज पॅरलल टू BC तरी चालेल. ओके, लाईन के इज पॅरलल टू BC अँड इंटरसेक्ट side AB and AC in point D and E respectively. ओके, एवढंच ड्रॉ केलंय आपण. मग आता प्रूव्ह काय करायचंय बघा. देन नंतरचा पार्ट वाचा. सो देन नंतर काय सांगितलंय आपल्याला, द लाईन डिवाइड्स द साइड इन सेम प्रपोर्शन. सेम प्रपोर्शन मध्ये लाईन डिवाइड करते, म्हणजेच हा रेशो AD अपॉन BD हा जो रेशो आहे हा AE अपॉन EC, हे जे 2 रेशो मिळत आहेत ते 2 रेशोज काय असणार आहेत, इक्वल असणार. ओके, सो टू प्रूव्ह मध्ये काय येईल, AD अपॉन DB is equal to AE upon EC. ओके, आता इथं then the line divides the sides in same proportion. ओके, याच्यात पटकन एक महत्वाची गोष्ट सांगतो की असं काय नाही की हाच रेशो इक्वल असेल. इथं तुम्ही उलटाही रेशो घेऊ शकता
म्हणजे डीबी अपॉन एडी. पण ज्यावेळी डीबी अपॉन एडी घ्याल त्यावेळी इकडे काय घ्यावं लागेल, ईसी अपॉन एई. सिमिलरली तुम्ही आणखी रेशो बघा कसा घेऊ शकता, एडी अपॉन एबी. आता काय म्हणतोय मी, एडी अपॉन एबी. मग आता इकडे एडी घेतलंय, सो इकडे पण काय घेणार, एई. आणि दुसरं काय घेतलंय, एबी, सो इकडे काय घेणार, एसी. हे असे वेगवेगळे रेशो तयार करता येतात. हे मी डिटेलमध्ये थोडंसं ज्यावेळी प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया त्यावेळी सांगू. ओके, सो टू प्रूफ झालेलं आहे. आता आपल्याला प्रूफ बघायचंय. सो प्रूफच्या अगोदर आपण एक छोटी कन्स्ट्रक्शन करणार आहे. ती कन्स्ट्रक्शन का करणार आहे ते आपल्याला प्रूफ मध्ये कळेल. सो एक कन्स्ट्रक्शन करतोय आपण. कन्स्ट्रक्शन मध्ये इथं आपल्याला दोन पॅरलल साइड्स दिसत आहेत. दोन पॅरलल साइड्सच्या दरम्यान आपण दोन ट्रायंगल बनवून घेणार आहे. सो हे दोन पॉइंट्स जॉईन करायला लागतील. त्यासाठी हा पॉइंट आणि हा पॉइंट. ओके, सो हे दोन आपण ड्रॉ केले. सो कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय लिहिणार, ड्रॉ डीसी अँड बीई किंवा ई. ओके, आता प्रूफ साठी जाऊयात. जसं की सांगितलं होतं, ज्यावेळी इथं टू प्रूव्ह असेल त्यावेळी इथं काय येतं, प्रूफ. ज्यावेळी तिथं टू फाइंड असेल त्यावेळी तिथं काय येणार आहे, सोल्युशन. ओके, मग आता हे थिअरम प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय माहिती आहे त्याचा आपल्याला आधार घ्यायचा. मग आतापर्यंत आपला फक्त एकच टॉपिक झाला, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ठीक आहे, मग आता इथं आपल्याला ट्रायंगलचा रेशो शोधायचा आहे. इथं तुम्हाला भरपूर ट्रायंगल दिसतील. पहिलं जर मी तुम्हाला म्हटलं की ट्रायंगल हा घेऊयात, ई डी ए आणि ई डी बी. बघा ट्रायंगल इथं नाव लिहितो जेणेकरून तुम्हाला पटकन कळेल. ई डी ए अँड ट्रायंगल ई डी बी. या दोन ट्रायंगल साठी मला सांगा काय सेम रेशो, बेस सेम आहे की हाईट सेम. बघा बरं आता. मग आता या ट्रायंगलच्या नावावरून तर दिसतंय ईडी कॉमन आले, बरोबर का. सो बेस सेम असण्याचे चान्सेस आहेत म्हणतोय, असतीलच असं आहे का. मग आता जर ईडी बेस घेतला तर याची हाईट काय होईल, इथं ड्रॉ करावं लागेल परपेंडिक्युलर आणि त्याच्यानंतर या पॉइंट वरनं इथं ड्रॉ करावी लागेल हाईट, ज्याचा की काही संबंध आहे का, नाही. सो बेसिस कॉमन असण्याचा चान्स थोडासा कमी करतोय आपण. आता हाईट सेम येईल का बघा बरं. हाईट सेम करण्यासाठी काय करावं लागेल मला सांगा. ए डी ई याच्यात हा व्हर्टेक्स आपण ई जर कॉमन घेतला तर एडी जर बेस घेतला तर या ई पासून काय करावं लागेल रे, इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल, बरोबर का. इथं असा परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागेल. ही झाली ए डी ई ची हाईट. आणखी या ट्रायंगलची पण होती का रे, बी डी ई. हा बघा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे. सो हा ई वरून या साइड वर परपेंडिक्युलर टाकलाय की हाईट या बेस वर येते का ऑब्ट्यूस साठी, नाही बाहेर येते, बरोबर का. म्हणजे हे जे दोन ट्रायंगल आहेत ए डी ई आणि ई डी बी या दोघांची काय सेम आहे, हाईट. सो मग तो रेशो कशावर डिपेंड असणार, बेसवर. लिहिणार कसं आहे आपण, ट्रायंगल ई डी ए अँड ट्रायंगल ई डी बी हॅव कॉमन हाईट. आता इथं कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही ते ड्रॉ करून लिहू पण शकता बरं का. याला काहीतरी नाव द्याल आणि ते लिहाल, परत इकडून इकडं थोडंसं कन्स्ट्रक्शन वाढेल आणि ती डायग्राम जी आहे फार कॉम्प्लिकेटेड दिसेल. त्यासाठी आपण आता हे कन्स्ट्रक्शन नाही करणार आहे, फक्त डायरेक्ट लिहिणार आहे ई डी ए अँड ई डी बी हॅव कॉमन हाईट. ओके, सो therefore area of triangle EDA upon area of triangle EDB is equal to B1 upon B2 म्हणजेच काय, बेसिस which is equal to, तिथंच मी पुढे लिहितो. याचा बेस काय एडी, दुसऱ्याचा बेस काय बीडी. ओके, किंवा डीबी. ठीक आहे, याला आपण रिझन काय देतो,
रिझन काय देतो? एरिया ऑफ ट्रायंगल विथ कॉमन हाईट. इथं एरियाज पण म्हणू शकता किंवा रिझन काय असू शकतं? रेशो ऑफ. हा शब्द घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल. ओके, रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल विथ कॉमन हाईट. सो आपल्याला पहिलं मिळालेलं. सिमिलरली सेम तुम्हाला कुठं करता येईल रे? सांगा मला. जसं ADE घेतलं आणि त्याच्या बरोबर हा ट्रायंगल घेतला, तसंच आता मी ADE ट्रायंगल घेतो, त्याच्या बरोबर ट्रायंगल कोणता घेतला जाईल? मग इकडचा, बरोबर. सो सिमिलरली ट्रायंगल बघा कोणता घेतो? DEA. DEA आणि काय होईल? DEC. अँड ट्रायंगल DEC. या दोघांचं पण सेम हाईट असेल, कारण इथून इकडे परपेंडिक्युलर टाकायला लागेल. बघा, हाच परपेंडिक्युलर या ट्रायंगलची पण हाईट असेल आणि हा जो DEC दिसतोय याची पण हाईट असेल. ओके, सो सिमिलरली ट्रायंगल DEA अँड ट्रायंगल DEC हॅव कॉमन हाईट. So therefore area of triangle DEA upon area of triangle DEC is equal again B1 upon B2. So आता याच्यासाठी बेसिस काय असणार आहे? AE upon EC. इथपर्यंत कुणाला काही डाऊट नसावा. आता इथं रिझन देण्याची गरज नाही. का? कारण इथं जर आपण शब्द लिहिला सिमिलरली, ओके, जी प्रोसेस आपण वर केली आहे तीच खाली गेली आहे. सो ज्यावेळी शब्द लिहिणार तुम्ही सिमिलरली, त्यावेळी तुम्हाला रिझन द्यायची गरज नाही. हे काही बेसिक रूल्स आहेत जे तुम्ही हळूहळू एक एक करून शिकत जाणार. ओके, सो इथं रिझन द्यायची गरज नाही. आता दोन रेशो आपल्याला मिळाले. आता या दोन रेशोकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की याचा जो न्यूमरेटर आहे दोघांचाही सेम आहे. फक्त इथं काय लिहिलंय EDA आणि इथं काय लिहिलंय DEA. दोन्ही ट्रायंगल हाच आहे. इथला वरचा वाला हा छोटा. ओके, आता एक खालचे जे ट्रायंगल्स आहेत, एक आहे EDB आणि दुसरा कोणता आहे? DEC. हे दोन ट्रायंगल दिसत आहेत. आता मागच्या पार्ट 2 मध्ये आपण एक प्रॉब्लेम केला होता. असेच दोन ट्रायंगल आले होते दोन पॅरलल लाईन्सच्या मध्ये. दोन पॅरलल लाईन्सच्या मध्ये ट्रायंगल आले की त्यांचा बेस पण सेम असतो, बरोबर. कोणता असतो तो बेस? हा घेणार. आता इथं बघा, आता त्या प्रॉब्लेम मध्ये खालचा घेतला का? कारण त्यावेळी ट्रायंगल DBC असायचे. आता आपलं ते त्या साईडला आहे. सो BDE जर घेतला तर बेस आपण काय घेणार आहे? DE. जर बेस DE घेतला तर इकडे हाईट काय ड्रॉ करायला लागते? इथून इथं ड्रॉ करायला लागणार आहे हाईट. बघा, या ट्रायंगल साठी जर DE बेस घेतला तर इथं हाईट इथं ड्रॉ करायला लागेल आणि याच्यासाठी इकडे ड्रॉ करायला लागेल. आता आपल्याला माहिती आहे या दोन्ही हाईट काय असतात? या दोन्ही हाईट काय असतात? सेमच असतात, कारण डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स हे नेहमी सेम असतं. ओके, त्यामुळे त्याला बेस पण सेम असतो आणि काय सेम असतं? हाईट पण सेम असतं. मग त्यामुळे तो रेशो किती येतो? 1:1. आपण हे बघितलेलं आहे. ज्यांना आठवत नाहीये त्यांनी एकदा पार्ट 2 चा एक प्रॉब्लेम रेफर करा जो पॅरलल लाईन्सच्या बाबतीत आलेला आहे. मग आता आपल्याला काय लिहायचंय इथं की ते दोन ट्रायंगल कशाच्या मध्ये आले? पॅरलल साइड्सच्या मध्ये. सो लिहिणार कसं आहे बघा आपण. नाव ट्रायंगल कोणता घेतला आपण? EDB अँड ट्रायंगल दूसरा कोणता आहे? DEC. ओके, EDB अँड ट्रायंगल DEC हॅव कॉमन बेस. कोणता आहे तो कॉमन बेस? सांगा मला. कॉमन बेस DE. सो इथं मी लिहितो हॅव कॉमन बेस DE. ओके,
आता हाईट पण सेम आहे, ते आपल्याला कसं करायचंय? हाईट का सेम आहे? तर सिन्स DE इज पॅरलल टू BC. ओके, हे कुठं घेतलंय आपण DE इज पॅरलल टू BC? याला रिझन आहे, हे काय हे आपल्याला दिलेलं आहे. सो याला रिझन काय राहणार आहे? गिवन. सो देअरफॉर ट्रायंगल EDB and triangle DEC have common height. त्याला बेस पण सेम आहे आणि हाईट पण सेम. बेस आपण डायरेक्ट लिहिलं, हाईट साठी आपल्याला काय कंडिशन घ्यावी लागली? परपेंडिक्युलरची. सो त्याला रिझन काय असणार आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. ओके, ठीक आहे. मग त्यामुळं काय होईल? देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल EDB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEC इज इक्वल टू 1/1. 1/1 येतो रेशो, म्हणजेच काय? तर ते दोन्ही एरिया काय असतात? सेम असतात. EDB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल DEC. ओके, दोन्ही एरियात सेम आले. मग आता मला सांगा, हे आपल्याला 3 स्टेटमेंट बघायचे. कोणकोणते 3 स्टेटमेंट? पहिलं वालं हे स्टेटमेंट बघायचे, त्यानंतर हे बघायचे आणि ओके. आता तुमच्या लक्षात येईल की पहिले जे 2 स्टेटमेंट आहेत 1 आणि 2, याच्यात न्यूमरेटर तर ऑलरेडी इक्वल आहे. आता यांचं डिनॉमिनेटर पण इक्वल आहे का बघा? तर यस, डिनॉमिनेटर पण इक्वल आहे, कारण EDB आणि DEC या दोघांचे एरियाज काय आहेत? सेम आहेत. म्हणजे ही जी साइड आहे या 2 स्टेटमेंटची ही इक्वल आहे. मग जर एक साइड इक्वल असली तर दुसरी साइड पण काय असते? इक्वल असते. सो इथं आपण काय लिहू शकतो? फ्रॉम 1, 2 and 3. फ्रॉम 1, 2 and 3. इकडची साइड सेम आहे, म्हणजेच आता इकडची साइड पण काय असणार? सेम. मग काय येईल ते? AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. ओके, हेच प्रूव्ह करायचं होतं का आपल्याला? एकदा चेक करा. यस. आता याच्यात हे कन्स्ट्रक्शन पण करायची गरज नाही, हे आपलं तुम्हाला समजण्यासाठी मी केलं होतं. फार कन्स्ट्रक्शन करायची गरज नाही. सगळं जर कन्स्ट्रक्शन करत बसला तर ती डायग्राम फार कॉम्प्लिकेटेड दिसेल. तुमचं तुम्हालाच पटकन कळायचं नाही आपण कोणते रेशो घेतो. एकदम सिंपल प्रूफ घेतलंय आपण, सगळं व्यवस्थित लिहिलेलं देखील आहे. असंच्या असं जर लिहिलं तर तुम्हाला कंप्लीट मार्क मिळतील. आता एक्झामला क्वेश्चन कसा येतो हे फार महत्वाचं. एक तर एक्झामला डायरेक्ट क्वेश्चन येतो, स्टेट अँड प्रूव्ह बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. ओके, ज्याला आपण शॉर्ट मध्ये BPT म्हणतो. एक तर क्वेश्चन असा येईल, स्टेट अँड प्रूव्ह बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. जर क्वेश्चन असा आला तर तुम्हाला हे थिअरम पण लिहायचंय आणि त्याच्यानंतर हे सगळं डायग्राम गिवन टू प्रूव्ह वगैरे लिहायचं. शक्यतो असा क्वेश्चन येत नाही, शक्यतो चान्सेस कमी आहेत. मग क्वेश्चन जास्त येण्याचे चान्सेस कसे असतात? तर तुम्हाला थिअरमचं स्टेटमेंट दिलेलं जातं डायरेक्ट, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड. ते व्यवस्थित म्हणजे क्वेश्चन मध्ये असं लिहिलेलं जाणार, प्रूव्ह दॅट, आणि त्याच्या पुढे थिअरमचं स्टेटमेंट. मग त्यानंतर मग त्या थिअरमच्या स्टेटमेंट वरून तुम्हाला डायग्राम गिवन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ हे सगळं व्यवस्थित लिहायचंय. सो 3 ते 4 मार्काला हे प्रूफ येतं. अगदी सोपं आहे, व्यवस्थित बघा. पाठ करण्यापेक्षा समजून घेतलं तर ते फार इझी जाईल, कारण पाठ केलेलं पटकन विसरेल. जर समजून घेतलं तर तुमचं तुम्ही प्रूफ हे व्यवस्थित लिहू शकता. त्या काही ज्या छोट्या गोष्टी आहेत जॉमेट्रीमध्ये, फॉर एक्झाम्पल सिमिलरली हा शब्द लिहिल्यानंतर आपल्याला रिझन द्यायला लागत नाही. त्यानंतर हे फ्रॉम 1 to 3 ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण एक एक गोष्टी शिकत जातो. या थोड्याशा डोक्यात फिक्स बसवा, जेणेकरून जॉमेट्रीचे प्रूफ इझिली लिहिण्याची तुम्हाला सवय लागेल. कारण
जॉमेट्रीमध्ये आपल्याला 3 चॅप्टर असतात की ज्याच्यात आपल्याला प्रूफ लिहायचे. पहिला सिमिलॅरिटी, त्यानंतर पायथागोरस थिअरम आणि सर्कल, या तिन्हीमध्ये भरपूर प्रूफ लिहायचे आहेत आपल्याला. सो प्रूफ लिहिण्याच्या या ज्या मेथड्स आहेत थोड्याशा डोक्यात फिक्स केल्यात तर तुम्हाला इझी जाईल. ओके, आता याच्यानंतर आपल्याला माहिती आहे थिअरम आलं की त्याचा काय येतो, कॉन्व्हर्स येतो. बरोबर, कॉन्व्हर्स म्हणजे काय, देन नंतरचा पार्ट कुठं असतो, अगोदर असतो, आणि इफ नंतरचा पार्ट कुठं जातो, देन नंतर जातो. म्हणजे एक ट्रायंगल असणार बघा, याच्यात गिवन मध्ये काय ट्रायंगल आहे आणि ट्रायंगल मध्ये लाईन काय पॅरलल आहे. बरोबर का, त्यानंतर प्रूव्ह मध्ये काय हा रेशो इक्वल असतो. आता कॉन्व्हर्स मध्ये काय दिलेलं जाणार, एक ट्रायंगल घेणार, ट्रायंगल मध्ये तुम्हाला हा रेशो इक्वल असणार आणि मग प्रूव्ह काय करायचं असणार, तुम्हाला ही साइड पॅरलल प्रूव्ह करायची असणार. यालाच आपण काय म्हणतो, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. ओके, कॉन्व्हर्स मध्ये ते काय करणार, एक ट्रायंगल तुम्हाला दिलेला असेल. बरोबर, एक ट्रायंगल आपण घेणार, त्या ट्रायंगल मध्ये तुम्हाला काय दिलेलं असणार, त्यांनी रेशो इक्वल दिलेला असणार. म्हणजेच सेंटेन्स कसं असणार आहे, इफ अ लाईन इंटरसेक्ट टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन अ प्रपोर्शन. बरोबर, ते सेंटेन्स होता. इफ अ लाईन इंटरसेक्ट two sides of a triangle in proportion, then prove that the line is parallel to the third side. बरोबर, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथं नाव दिली ए बी सी डी ई, तर इफ मध्ये काय असणार तुमचं, ए डी अपॉन डी बी इज इक्वल टू ए ई अपॉन ई सी, देन prove that DE is parallel to BC. ओके, या टाइप मध्ये तुमचा कॉन्व्हर्सचा थिअरमचा स्टेटमेंट असणार. आता कॉन्व्हर्सचा प्रूफ तुम्हाला एक्झामला वगैरे विचारला जात नाही, पण प्रॉब्लेम साठी तो फार महत्वाचा आहे. मग कसा महत्वाचा आहे, तर थिअरम मध्ये आपल्याला काय दिलेलं असतं, साइड पॅरलल दिलेली असते. ओके, जर साइड पॅरलल असेल तर रेशो इक्वल असतो. याच्यासाठीचं रिझन काय असणार, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. नीट डोक्यात टाका, जर साइड पॅरलल आहे असं गिवन असेल तर रेशो इक्वल असतो. यासाठी रिझन काय असणार आहे, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. आणि जर रेशो इक्वल असेल त्याच्यावरनं तुम्ही लिहित असाल की रेशो इक्वल आहे म्हणून ही साइड पॅरलल आहे, तर तुमचं रिझन काय असणार आहे, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. ओके, सो कॉन्व्हर्सचा उपयोग आपल्याला प्रॉब्लेमसाठी होणार आहे. आता याच्यानंतरचं जे थिअरम आहे अँगल बायसेक्टर थिअरम, आपण ते नेक्स्ट पार्टमध्ये असंच व्यवस्थित डिटेलमध्ये बघणार आहोत.